काही असू दे ती मॉडिफाय करायची असते. एनी आयडिया, एनी प्रॉब्लेम? लहान बाळाला इतर हे घालतात ना, जन्मल्यावर कान टोचतात, बरोबर आहे. पूर्वी कसे टोचायचे? घुसवून. आता काय केलं, तिकीट जसं एक पंचिंग मशीन काढलं, बरोबर आहे ना. इनोव्हेशन. एका शॉटमध्ये खटकावला, पटकन कान पिअर झालं, बरोबर आहे. तसं सांग ना. काय टॅटू, टॅटू काढलाय का? हां, बघितलं असेल ना तुम्ही. पूर्वी टॅटू कसं बनवायचे. आता त्यांनी काय केलं, मला 10 दिवस टिकणारा टॅटू पाहिजे. स्टिकर्स आले, बघितले. मेहंदी, हे बघा, मी तुमच्या रोजच्या मेहंदीचे स्टिकर्स आलेले आहेत. हातावर घ्या, तुमच्या साईजप्रमाणे ते चिकटवा, त्याला पाण्याने घासा, थोडा वेळ ठेवा आणि अलगद काढा, तुमच्या हातावर मेहंदी तयार. इन्व्हेन्शन. लोक त्याचा वापर करतात. कोणाला हातात नको टॅटू, टॅटू कोणाला नको. मला काहीतरी इथं 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 कुठंतरी काढायचं आहे. गोव्याला जाणार आहे काही दिवस, ओके, तर फॉरेनला जाणार आहे आपल्यात असते फॅट. मग त्यावेळीसाठी मला दिसायला म्हणून मी टॅटू आणणार, चिकटवणार. आणि काल तर मी जाहिरात बघितली, तीळ तीळ तीळ, बरोबर आहे. ब्युटी स्पॉट पण आता रिमूव्हेबल झालेले आहेत. मग इथं छान दिसतो तीळ, म्हणून मग मी काय करणार, तेवढंच घेणार, ओपन करणार, इथं लावणार, पाणी लावणार. हे जाहिरात आहे, ऑलरेडी आहे प्रॉडक्ट. असं असं करणार, काढणार तीळ. पार्टीवरनं आलं जरा, असं असं स्क्रब केलं, निघा. इनोव्हेशन. बघा, असं काय सुचते का तुम्हाला? सांगा. चष्म्यामध्ये आहे इनोव्हेशन. बघितलं, मनोहर पर्रिकरांचं, ते कोण होते माहिती आहे का मला? गोव्याचे मुख्यमंत्री होते, संरक्षण होते. त्यांचा चष्मा त्या उरीमध्ये आहे बघा, बघते उरी मूवीमध्ये. तो असा इथनं निघायचा आणि मॅग्नेटिक. इनोव्हेशन. चष्मा वापरता तुम्ही, 2 नंबर आहेत मला, मी काय करू, म्हणजे 2 चष्मे वापरायला पाहिजे. मग एकाच काचेमध्ये काय झालं, वरचा लांबचा, खालचा जवळचा, असं काहीतरी केलं. पण नंतर मला कळलं की त्याच्यात ती लाईन येते. मग मी प्रोग्रेसिव्ह लेन्स केलं. पण आता माझं लग्न करायचं आहे, जरा ते छान दिसत नाही. मुला मित्राला वाटतं की जरा चष्मा. हे बघा, हे प्रॉब्लेम्स आहेत. सी, इनोव्हेशनची ब्युटी ही आहे की असं कुठलंही क्षेत्र त्याला अबंडन निषिद्ध नाही आहे. मी सांगतो तुम्हाला उदाहरण, खूप आहेत माझ्याकडे. हां, प्रोग्रेसिव्ह लेन्स केली म्हणजे मी वरनं खाली बघताना तो आपोआप नंबर बदलेल. त्याच्या पुढं जाऊन मी कॉन्टॅक्ट लेन्स आहे, त्याच्या पुढं लासिक सर्जरी, एक काम तमाम, बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा, आम्हाला व्यसनं असतात. सिगरेट ओढणार आहे, बघा इनोव्हेशन तिथं किती आहे. पैसे कुठं कुठं लोक छापतात बघा. सिगरेट, त्याच्या जाहिराती बघतो. सरकार सिगरेट मॅन्युफॅक्चरिंग बंद करतं का? नाही का? हां, त्याला बरं करायच्या टेक्नॉलॉजी काढतं. मूळचं नष्टे कारणे पृथक कारणोत्पत्ती, म्हणजे कारणच नष्ट केलं तर पुढची बोंबाबोंब टाळता येते, असं म्हणतात मराठीत. हां, तर तसं करतं का सरकार? नाही करत. मग आता काय केलं त्यांनी, सिगरेट आहे, सिगरेटसाठी तुम्ही जर बघितलं, एक फिल्टर असतं सर, 10 रुपयाचं, माहिती असेल तुम्हाला. माहीत असणं स्वाभाविक असायला पाहिजे, जनरल नॉलेज, ओके. तर त्या फिल्टरमध्ये ती सिगरेट टाकतात आणि ओढतात. त्याचा उपयोग काय, तर ते म्हणे डबल फिल्टर होतं. जेवढा स्मोक पोटात जाईल त्याच्यापेक्षा कमी जातो. हाताला इथं जो वास येतो तो येत नाही. आणि आमची कॉलेजची पोरं ते सगळं करतात. घरी जाऊन घरच्यांचा मार खायला नको म्हणून ते दर 3-4 ह्याला 10 का 15 रुपयाचा फिल्टर असतो तो बदलतात. म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी लोक कुठं पैसे घालतील, दॅट इज इनोव्हेशन. वाय इनोव्हेशन? कारण ते बाजारात आहे, ते विकलं जातं आणि लोक विकत पण घेतात आणि ते वापरतात. असं काही तुम्हाला इनोव्हेशन काय आहे का, सुचतंय का? बघा जरा, माहीत असलेलं सांगा लवकर. येस, सांगा. तुम्हाला किमान दिसले पाहिजे, ॲप्रिशिएट करता आले पाहिजे ना. तर तुम्ही आता ते इनोव्हेशनच्या फ्लोमध्ये असं कळेल तुम्हाला, नाहीतर नाही कळणार इनोव्हेशनमध्ये तुम्ही आहात का नाही.
येस, शेअर युअर आयडियाज. नाही तर आजचा दिवस पूर्ण जो टाइम तुम्ही इन्व्हेस्ट केलाय तो वाया जाईल. तो वाया जाईल. हां, बिझनेस मॉडेल इनोव्हेशन काय करता येईल का बघा. बिझनेस तुम्हाला एक वेळ पटणार नाही, पण तुम्हाला महिला बचत गट असतात माहिती आहे, इट इज ऑल्सो ए बिझनेस मॉडेल इनोव्हेशन. बरोबर आहे. त्या गावात त्या महिला सगळ्या एकत्र येतात. मी एकटीच पापड करण्यापेक्षा सगळ्या मिळून एकत्र पापड करतात, लोणची करतात, हे करतात, वाटून घेऊन. शेअरिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. स्टार्टअपमध्ये आय डोंट नो, सरांनी सांगितलं की टीम हॅज इम्पॉर्टन्स. तुमची टीम किती स्ट्रॉंग आहे, काय एक्सपर्टाईजचे आहे, काय व्हरायटी ऑफ एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये आहे. की मग आम्ही काय करणार, सांडगे, पापड्या, कुरड्या, लोणची, शेवया बिवया ते सगळं करतात. जर टिपिकल तुम्ही गावात गेला असेल तर सगळ्या बायका एकीच्या घरी जमतात आणि करतात. दॅट इज ए स्टार्टअप इन ॲक्शन. ॲक्च्युअलमध्ये वर्कआउट होणारा तो स्टार्टअपच आहे. महिला ग्राम काय म्हणतो आपण, बचत गट होऊन. आणि ह्यांची जी प्रदर्शनं लागतात त्याला आवर्जून भेट द्या तुम्ही. तुम्हाला भन्नाट पदार्थ बघायला मिळतील तिथं, म्हणजे जे तुम्ही इमॅजिन पण केली नसतील ती पण असतात त्या. ते बघा, काय तुम्हाला सांगता येईल का तसं. इनोव्हेशन, इन्व्हेन्शन. सर, लाईक यू शेअर द बेल वेंडिंग मशीन, द सेम वे लाईक जो गोडा आईस्क्रीम आपण खेड्याखेड्यातून येतो, वी वेट फॉर दॅट पर्सन टू कम ॲट आवर डोरस्टेप अँड देन वी परचेज. सो वाय डोंट वी प्रोव्हाइड दॅट आउटलेट, की प्रत्येक स्कूलच्या बाहेर आपण आउटलेट जर तसं लावला आणि एक भेड आईस्क्रीम और आईस्क्रीम वेंडिंग मशीन और गोडा आईस्क्रीम वेंडिंग मशीन विथ डिफरंट फ्लेवर्स, इफ यू प्रोव्हाइड दॅट वे, प्रत्येक स्कूलच्या कॉलेजच्या बाहेर जर अशी एक वेंडिंग मशीन लावली, दॅट कॅन बी अ ग्रेट बिझनेस. होऊ शकते. तुम्ही बघा, वेंडिंग मशीन्स किती लावू शकता असे. उसाच्या रसाचं मशीन आहे, ते बरोबर ते राहायला फोटो टाकायचं. ते खूप सुंदर उसाच्या रसाचं बघितलंय मशीन तुम्ही. मोठा असतो, घुंगरू लावलेला असतो, आवाज वगैरे येत असतो. आणि जागा केवढी लागते, हेवी असते. इन्व्हेन्शन, इनोव्हेशनमध्ये ते सगळं गेलात. तुमचा टेबलचा प्रिंटर, सेम एवढ्या साईजमध्ये ते मशीन आहे. तुमची जबाबदारी एकच, एवढा लांब ऊस आहे तो त्या ठराविक ह्याच्यामध्ये कट करा आणि तेवढा सोडा. एका बाजूने सोडल्यावर दुसरीकडनं इन्स्टंट तुमचे ग्लास भरले जाणार. कळते. इन्व्हेन्शन. लोकांना आता आवाज नको आहे, हवं तर त्याच्या मागं तुम्हाला त्याला इलेक्ट्रिक बाईकला आवाज आहे ना, इलेक्ट्रिक बाईकला वगैरे त्याच्यात मोड्स असतात वेगवेगळे. जर रेसिंग करायचं असेल, बटन दाबा, रेसिंगचा आवाज आहे त्याचा, एक्सेलरेशनचा आवाज आहे. तसं त्या मशीनला पण तुम्हाला घुंगराचा आवाज, बरोबर आहे. शेवटी अट्रॅक्शन करायचं असेल कस्टमरचं, पण फिजिबल आहे, एकटा माणूस उचलू शकतो. मोठे हेवी मेटल स्ट्रक्चर नाही आहे, जास्त इन्व्हेस्टमेंट नाही. बटन दाबा, चालू, बटन बंद. तिथं आम्हाला मोटर सारखी चालू ठेवावी लागते, बरोबर आहे ना. ट्रान्सपोर्टेशन अवघड आहे. या सगळ्या गोष्टी फार लहान गोष्टीत आहेत इनोव्हेशन, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, मला आता जे लोक सरबत पितात, आपण सरबत म्हणूया त्याला, सरबतमध्ये मला बर्फ टाकायचा आहे, पण बर्फामुळे सरबत माझा डायल्यूट होतं. कळलं. मला बर्फाचा थंडावा तर पाहिजे, सरबत थंड राहिलं पाहिजे, पण डायल्यूट पाणी होणार ना त्याचं बर्फ टाकल्यावर, ते पण नको आहे. मग काय झालं, मेटॅलिकचं आलं किंवा सिलिकॉनच्या टाईपच्या मटेरियलचं लहान गोळे आले, त्यात ऑलरेडी पाणी भरलेलं आहे. मी ते फ्रीजमध्ये ठेवायचे. कळते. ज्यावेळी मी सरबत भरणार त्यावेळी ते त्यात टाकायचं. ते सरबत थंड होणार, पण डायल्यूट होणार का, नाही होणार, बरोबर आहे ना. मी परत ते बाजूला काढतो. ओके. दॅट वे ऑल्सो इनोव्हेशन आहे. त्यात पण इन्व्हेन्शन आहे. इंडक्शन इन्व्हेन्शन आहे. असं तुम्हाला आजूबाजूला काय दिसतंय सांगा बघा. एक 4 तुम्ही उदाहरण सांगा, असं हे इन्व्हेन्शन आहे. बघा, नाही तर थांबूया आपण.
नवीन एक शर्ट आलंय, बघितलंय तुम्ही? तुम्ही बघा इंस्टाग्रामला तर सगळे आहेत तुम्ही, बरोबर आहे ना? त्याच्यावर यामधल्या ॲडव्हर्टाईज पण बघायच्या असतात. ओके, इथं स्टिच दिसतंय, बरोबर आहे? इथं स्टिच मारलंय दिसतंय, स्टिचलेस शर्ट्स आलेले आहेत, बरोबर आहे? तुम्ही फक्त घातले की इथं कुठं हा शिवलेला आहे, इथं शिवलेला आहे, तुम्हाला शिवलेलं दिसणारच नाही. तुम्ही सांगायचं हे इथं शिवलं आहे. स्टिचलेस शर्ट इन्व्हेन्शन, त्याचा उपयोग काय? ॲस्थेटिक आहे, मध्ये इथं फाटायचे निघायचे चान्सेस आहेत. ओके, अर्गोनॉमिक आहे. मटेरियल्स नवीन आलेले आहेत कपड्याचे, बरोबर आहे? वेगवेगळ्या नावाने असतात, तुमचा घाम शोषून घेतात सगळे. इनोव्हेशन हे केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या प्रकारच्या डोमेन्समध्ये आहे. असं कोणतंही क्षेत्र निषिद्ध नाही. इन्व्हेन्शन हे फक्त इंडस्ट्रियल आहे किंवा असं काही नाही आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये असलं की इन्व्हेन्शन येतं आहे, सिव्हिलमध्ये नाही. सिव्हिलमध्ये तुम्ही हे बघितलं का? त्याच्यावर एक चित्र होतं, तर ते बांधकामामध्ये साईडला तुम्ही बघितलं असेल, लहान लहान मुलं खेळत असतात, त्यांच्या आया असतात, त्यांना काय काम दिलेलं असते की घमेल्यामध्ये विटा वाळू बिळू जे आहे तिथनं उचलायचं, तिथं नेऊन टाकायचं, इथनं उचलायचं, एवढंच काम असतं त्या मानाने. तर तो सगळा भार त्यांच्या डोक्यावर येतो, हात वर ठेवावे लागतात. IIT बॉम्बेच्या लोकांनी काय केलं, केन मटेरियल माहिती आहे, केनचे बांबू टिपिकल असतो बघा, त्याचे झोपाळे वगैरे असतात, त्या मटेरियलचं सॅक लाईक स्ट्रक्चर तयार केलं. ठीक आहे, आणि त्याला वर असं छत्री दिली ज्याच्यावर घमेलं ठेवायचं, तिनं ते सॅक घालायची आणि ते घमेलं त्याच्यावर ठेवायचं आणि निवांत चालत जायचं आणि यायचं. तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचा लोड येत नाही, आला तर तो खांद्यातनं बाजूला होतो, कमरेचे पाठीचे होत नाही. तुम्हाला हे माहिती असेल, म्हणजे हमाल लोक जे असतात, मजूर किंवा हे पोती उचलायचे असतात पाठीवर, बरोबर आहे? तर ते त्याच्यात खुपसून ओढतात. तर त्यांनी असे डिव्हाइस तयार केलेले आहे की पोतं इझिली ते उचलू शकतात, शरीरावर इल इफेक्ट होत नाही. आपल्या घरी पण इन्व्हेन्शन आहे, सिलेंडर उचलायचा कशाला, काही गरज नाही. त्याला जसं तुम्ही ट्रॅव्हल बॅग ढकलत नेता तसं पण इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला खाली चाकं आलेली आहे. हे इन्व्हेन्शन आहे. वाय यू आर नॉट ॲप्रिशिएटिंग इट? आहे ना? तर आजच्या सेशनचा जिस्ट हाच माझ्या मते की इनोव्हेशन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. इनोव्हेशन इज इन्व्हेन्शन इन मनी अर्निंग, इट इज इनोव्हेशन. इनोव्हेशन हे टाईम रिलेव्हंट आहे. म्हणजे आत्ता इंस्टाग्रामच्या रील्सचा अर्निंगसाठी तुम्ही वापर नाही करू शकला, तर ज्यांनी केला ते आज लाखो रुपये मिळवत आहे. महिन्याला 25,000 30,000 काय ते सिल्वर बटन, गोल्ड बटन वगैरे मिळवत आहेत. तुमच्याकडे पण आहे मोबाईल, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे. तुम्ही ते करू शकताय का? नाही करू शकत. दॅट मीन्स यू आर लॅकिंग क्रिएटिव्हिटी. आणि तेच 10, 12, 15 वर्षाची पोरं तेच करतात. नवरा बायको आपापली भांडणं दाखवून तेच पैसे मिळवतात. 200K 300K 400K तेच आहे ना. काहीतरी वेडेवाकड्या अंगविक्षेप करायचे, दाखवायचं, आहे ना. मग रेडीमेड तुम्हाला सगळी ती टूल लायब्ररी असते, आवाज लावायचे, म्युझिक लावायचे, बट यू आर लॅगिंग इट. सो क्रिएटिव्हिटी इज इम्पॉर्टंट. ह्यांनी सगळ्यांनी पैसे मिळवल्यावर तुम्ही करायला गेला, स्पर्धा वाढली, कॉम्पिटिटर ॲनालिसिस, तुम्ही त्यांना हर्षली मगाशी. टाईम रिलेव्हंट. आज मी सेल्फी स्टिकचं नवीन मॉडेल काढून विकायला गेलो, आय मे गेट पेटंट. पेटंट मिळणार ना, नवीन आहे, हार्मफुल नाही आहे, हे नाही ते नाही, पेटंट मिळालं. पण मार्केट कुठं आहे? त्याला मार्केट नसेल तर पेटंटचा पण उपयोग होत नाही. अदरवाईज इट इज जस्ट ए पीस ऑफ अनदर डिग्री, अनदर पेपर. त्यामुळं टाईम रिलेव्हंट, आत्ता ज्याची गरज आहे ते तुम्ही करू शकला
इनोव्हेट, इन्व्हेंट आणि मग पुढं स्टार्टअप आणि कंपनी आणि अर्निंग तर उपयोग आहे. अदरवाईज शेळ्या कढीला ऊत जे म्हणतो आपण तेच जर परत करत बसला तर मी आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की अनफॉर्च्युनेटली तुम्ही जी इंजिनिअरिंगची डिग्री मिळवा मग त्याचा उपयोग होणार. नोकरी मिळवायची मिळवा, त्यातनं अर्निंग मिळवा, 1,00,000, 2,00,000, 4,00,000, 10,00,000 असं जास्त पॅकेज मिळेल. पण इनोव्हेशन एंटरप्रिनरशिपमध्ये जर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम्स दिसायला पाहिजे. थोडक्यात मराठीत एक शब्द आहे माहिती आहे ना, मापं काढणं. माहिती आहे ना, मापं काढणं. मापं काढणं म्हणजे काय, अरे हे असं काय, हे नुसतं असं काय नको, हे मी चांगल्या प्रकारे अजून कसं करू शकतो.